यस्यास्ते हृदये सर्वतन्त्रसंहमहंतके ॐ श्रीभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बराधरणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखातरविन्दमुद्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं सुपर्णार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषणवसंहतिसिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हरिसञ्चरन्तं गुरुर्ब्रह्मा विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः पर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना जाणत असल्यामुळे त्यांना स्वतःचा जो परिचय दिला तो परिचय जेवढा खरा असण्याची शक्यता आहे तेवढा यथार्थ परिचय दुसऱ्याने दिलेला असण्याची शक्यता नाही. म्हणून भगवंताने स्वतःच्या संबंधातले जे शास्त्र सांगितलं देवाचं शास्त्र आणि देवाने सांगितलं असा हा भागवताचा मास्तर भागवताच्या ग्रंथाचं चिंतन आपण करावं असं आपण थोडंसं पाहिलं होतं बरं का. इथं खाली बरं का नाही लक्ष दे माझ्याकडे होतं का इथं भागवताने सांगितलं आपली आधीता जो असे जागता धन्य माता पिता याची आत्माला स्वतः सांगतात की बाबा मनुष्य आपल्या हिताच्या विषयी जागरूक असला पाहिजे. त्याला महत्व आहे हिताच्या विषयीची जाग असणं अत्यंत महत्वाचं आहे असं तुकारामांनी त्याबद्दल आपल्याला सांगितलं. आता हिताच्या विषयी जाग असणं म्हणजे काय याचा थोडासा विचार करत असताना हित म्हणजे काय त्याबद्दल आपल्याला पाहिलं पाहिजे. मनुष्याचं हित कशात आहे, जगाचं हित कशात आहे, जीवाचं हित कशात आहे याचा विचार करत असताना आपण प्रत्येक जण हिताच्या बद्दल विचार करत असताना आपल्या काहीतरी वेगळ्या वेगळ्या कल्पना असतात. माझं हित कशात आहे याच्याबद्दल प्रत्येक मनुष्य वेगळ्या वेगळ्या कल्पना सांगतो. एखाद्याचं लग्न झालं नसलं तर तो म्हणतो लग्न होण्यात येत आहे, एखाद्याला मुलगा नसला तर तो म्हणतो मुलगा होण्यात येत आहे,
एखाद्याला शेत नसलं तर तो म्हणतो शेत होण्यात हित आहे, एखाद्याला घर नसलं तर तो म्हणतो घर होण्यामध्ये हित आहे. पण हे सगळंच्या सगळं हिताच्या संबंधातलं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं जे चिंतन आहे ना, ते सगळं एका ठिकाणी करा आणि त्याच्यातून सार असलेली गोष्ट काढून द्या. हित म्हणजे काय? पहिली गोष्ट आपल्याला सुख प्राप्त झालं पाहिजे, दुसरी गोष्ट आपलं दुःख गेलं पाहिजे, ते कायम गेलं पाहिजे, तिसरी गोष्ट आणि आपल्याला सुख मिळालं पाहिजे, ते पराकोटीचं असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठं सुख नसावं, असं सगळ्यात मोठं सुख आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. चौथी गोष्ट याला हित म्हणतात. दुःखाचा नाश व्हावा असंही जीवाला वाटतं आणि मला सुखाची प्राप्ती व्हावी असंही जीवाला वाटतं. त्याचं कारण काय? आपल्याला सुख असावं असं प्रत्येकाला वाटायचं कारण काय? शास्त्रकारांनी त्याचं कारण सांगितलं, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला प्राप्त होत असतं, ते प्राप्त व्हावं अशी त्याची इच्छा असते. आपलं मूळ रूप जे आहे ते मूळ रूप आपल्याला प्राप्त व्हावं. मूळ रूपाकडे प्रत्येकाची ओढ असते. कोणत्याही वस्तू, जगातल्या कोणत्याही वस्तूचा विचार करा की जीवाचा विचार करा, मूळ रूपाच्याकडे प्रत्येकाची ओढ आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. बरं का? बघा, मी आपल्याला उदाहरणानं सांगतो. पाण्याचा विचार करा. पाणी आपण जे पाणी पितो ना, त्या पाण्याच्या संबंधाने विचार करा. पाण्याचा विचार केला तर पाणी कसं आहे? पाणी थंड आहे. पाण्याची प्रकृती कशी आहे? थंड आहे. पाण्याची प्रकृती कशी आहे? प्रवाही आहे. पाणी पातळ आहे. पातळपणा आणि थंडपणा हा पाण्याचा स्वभाव आहे. हा स्वभाव आपण बदलायचा प्रयत्न करा ना, बदलतो ना. थोड्या वेळाच्या करता पाण्याचा स्वभाव आपल्याला बदलता येतो. पाणी जे थंड आहे त्याला तापवल्याच्या नंतर ते गरम होतं. पाणी जे प्रवाही आहे, द्रव रूपात आहे, त्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर ते गोठून आपल्याला बर्फ झालेलं पाहायला सापडतं. म्हणजे द्रवाचं पाणी घन होऊ शकतं आणि थंड असलेलं पाणी उष्ण होऊ शकतं, पण ते उपाधीच्या संबंधानं होतं. पण तुम्ही विचार करा, पाण्याला नेहमी करता बर्फाच्या रूपातच राहता येतं, राहावं वाटतं, तर त्याला पुन्हा पातळ व्हावं वाटतं, याचा विचार करा. पाण्याची मूळ प्रकृती कशी आहे? पातळपणाची आहे. फ्रीजमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत पाणी घट्ट राहण्याची शक्यता आहे, पण त्याला फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा, त्याचा घट्टपणा राहतो का पातळपणा त्याला पुन्हा प्राप्त होतो. जे मूळ रूप आहे तिकडे प्रवृत्ती होणार. पाणी जोपर्यंत चुलीवर आहे तोपर्यंत ते गरम आहे, पण चुलीवरचं पाणी खाली काढून ठेवल्याच्या नंतर ते गरम राहतं का? सांगा मला. राहत नाही. का राहत नाही? काहीतरी उपाधीचा संबंध ठरवून मूळ प्रकृती बदलण्याचा जरी वस्तूच्या बाबतीत आपण प्रयत्न केलेला असला तरी बदललेली प्रकृती त्या कोणत्याही वस्तूला मान्य नसते. आपल्या मूळ प्रकृतीकडे ओढा असतो. पाण्याचा थंडपणाकडे ओढा आहे, पाण्याचा पातळपणाच्याकडे ओढा आहे. तसा जीवाचा विचार जर आपण करायला लागलो तर जीवाची मूळ प्रकृती सुख रूपतेची आहे. जीव दुसरा तिसरा कोणी नसून तो परमात्म रूप आहे. अशा पद्धतीची वर्णन संतांनी केलेली आपल्याला पाहायला सापडतात. बरं का? देवची बरे देवची बरे तुका बरे बरे आपल्याला स्पष्ट सांगितलं की जीव ब्रह्मरूप आहे. जीव ब्रह्मैव नापरः हा वेदांताचा सिद्धांत आहे. वेदांताच्या सिद्धांताचा विचार करत असताना अर्ध्या श्लोकामध्ये वेदांताचे 3 सिद्धांत आपल्याला सांगितलेले पाहायला सापडतात. म्हणजे उजव्या बाजूचं जे आहे ना ते जरा त्याला कमी करा. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, असं जे वर्णन प्रकार माझं केलं थोडं वाढवा. या वर्णनानुसार जर आपण विचार करायला लागलो तर आपण देव आहोत, आपण परमात्मा आहोत आणि परमात्मा असलेले आपण आता जीव दशेला प्राप्त झालेले आहेत. कशानं? उपाधीच्या संबंधानं. थंड असलेल्या पाण्याला अग्नी नावाच्या उपाधीचा संयोग घडला म्हणून अग्नी जसं तापलं होतं की नाही
तसं आपण मूळचे ब्रह्मरूप असताना आपल्याला अज्ञानाचा संबंध घडला, अविद्येचा संबंध घडला, अंतःकरणाचा संबंध घडला, क्लेशाचा संबंध घडला. त्याच्यावर आपली ब्रह्मरूपता जाऊन आपल्याला जीव दशा प्राप्त झालेली आहे. पाणी थंड होतं पण अग्नीच्या संपर्कानं तापलं. तसं जीव मूळचा ब्रह्मरूप आहे पण थोडासा अविद्येच्या संबंधाच्या योगाने त्याच्या ठिकाणी जीवभाव प्राप्त झालेला आहे. म्हणजे मूळची सुखरूपता असताना थोडी दुःखरूपता आली. थंड असताना पाणी गरम जसं झालं तसं जीवाचा विचार जर आपण केला तर त्या जीवाला मूळची सुखरूपता असताना दुःखरूपता आली. कशाला आली सांगा? उपाधीच्या संबंधाने. मग जे उपाधीच्या संबंधाने येतं ते मूळचं नसतं आणि जे मूळचं नाही त्याचा तिटकारा असतो आणि मूळ प्रकृतीकडे प्रत्येकाचा ओढा असतो. पाण्याच्या ठिकाणी गरमपणा मूळचा नाही, पाण्याला त्याचा तिटकारा आहे. पाणी काय करणार? ते उष्णपण जे स्वतःच आहे. उपाधी संबंध असेपर्यंत पाणी गरम राहणार पण उपाधीचा अग्नीचा संबंध संपला की पाणी पुन्हा थंडपणाकडे येणार आहे. त्याच पद्धतीनं जीवाला मूळची ब्रह्मरूपता असताना अज्ञानाच्या संबंधाने जीवदशा आली, दुःखरूपता आली. ही दुःखरूपता त्याचा तिटकारा आहे जीवाला. मूळच्या सुखरूपतेकडे त्याचा ओढा आहे. दुःखाचा तिटकारा, सुखाकडे प्रवृत्ती. हे कशामुळे घडतं सांगा? ज्याचं जे मूळ रूप आहे त्याच्याकडे तशी प्रवृत्ती असतेच असते आणि मूळ रूप जे आहे ना ते कोणाला दुःख देत नाही, कष्ट देत नाही. आगंतुक जे आहे ते कष्ट देतं. जे उपाधीच्या संबंधानं आलं त्याच्यानं दुःख असतं, त्याच्यानं कष्ट असतात आणि जे मूळचं आहे ते दुःख देत नाही. उदाहरणाने मी सांगतो, आपल्या घरात असलेला आपला मुलगा आपल्याला त्रासदायक असला तरी तो घरी राहावं वाटतं की जावं वाटतं निघून. एवढे उत्तर द्यायला आपला मुलगा तुमचा कोणाचा त्रास देत नाही ते खरे पण आपला मुलगा जरी आपल्याला त्रासदायक असला, नीट वागत नसला तरी तो घरी राहायला पाहिजे वाटतं की जावं वाटतं. सांगा मला, घरातून बाहेर पडावं असं वाटतं का? मुलगा घरी राहायला पाहिजे, भाव नाही केले कसंही असला तरी घरी राहायला पाहिजे. आणि पाहुणा किती प्रेमाचा असला तरी 2-3 दिवसाच्या नंतर जावं वाटतं की कायम राहावं वाटतं. सांगा, महाराज किती आवडत असला तरी कार्यक्रम झाल्यावर राहावं वाटतं की जावं वाटतं. सांगा, जावं वाटतं, जावं वाटतं. पाहुणा प्रेमाचा आहे, पाहुणा आपल्याशी चांगलं वागणार आहे पण तो गेला पाहिजे. आणि मुलगा त्रासदायक आहे, आपल्याला त्रास देणार आहे, छळणार आहे तरी तो घरी कायम राहायला पाहिजे असं वाटतं. त्याचं कारण काय हो? मुलगा घराच्या स्वरूप आपल्या म्हणून राहावा वाटतो, पाहुणा आगंतुक आहे म्हणून जावा वाटतो. हेच त्याचं उत्तर. व्यवहार काय हे सोडून दे, त्याच्यात रहस्य काय, तथ्य काय, शास्त्र काय याचा जर विचार केला, पाहुणा आगंतुक आहे, घराच्या स्वरूपातला नाही आणि मुलगा मात्र घराच्या स्वरूपातला आहे. पाहुणा आगंतुक असल्यामुळे कधीतरी गेला पाहिजे आणि मुलगा घराच्या स्वरूपातला असल्यामुळे कायम राहिला पाहिजे. ही भावना आहे. मला एकच त्याच्यातून लक्षात आणून द्यायचं आपल्याला, जे स्वरूपातलं असतं ते राहावं वाटतं, जे आगंतुक असतं ते जावं वाटतं. दुःख आणि सुखाचा जीवाच्या बाबतीत जर विचार करायला लागलो तर सुख जीवाचं मुळातलं स्वरूपातलं आहे आणि दुःख मात्र अज्ञान वगैरे उपाधीच्या संबंधानं आगंतुक आलेलं आहे. आगंतुक असल्यामुळे दुःख गेलं पाहिजे आणि स्वरूपातलं असल्यामुळे सुख हे कायम जीवाच्या ठिकाणी असलं पाहिजे. ही जीवाची अभिलाषा आहे. ऐका, आपल्याला दुःख नसावं, मज लागे दुःख व्हावे, आईसे कोणी भावी लागे. जगामध्ये एकही जीव आपल्याला असा शोधून सुद्धा पाहायला सापडायचा नाही की मला दुःख असावं म्हणतो. नाही नाही, एखादा महात्मा असतो मला दुःख पाहिजे म्हणतो. कुंती नावाची आपल्याला सगळ्या पांडवाची माता माहिती आहे. त्या बाईनं देवाला सांगितलं, देवाने तिला सांगितलं आत्या तुला काय मागायचं असेल ते माग. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कुंती माता म्हणायला लागली, देवा मला संकटच संकट दे म्हण. अरे संकटाची मागणी नाही, दुःखाची मागणी झाली की नाही? दुःख पाहिजे असं कोणी म्हणतो का? म्हणत नाही. आत्ताच आपण बोलायला लागलो दुःख कोणी मागत नाही. कुंतीनं दुःख मागितलं. एक रंतीदेव नावाचे राजा होऊन गेले. त्या राजाला देव जेव्हा प्रसन्न झाला, काही नाग म्हणायला लागला, तेव्हा त्या रंतीदेव राजाने देवाला सांगितलं जगातल्या सगळ्या प्राण्याच्या वाट्याला दुःख माझ्या एकट्याच्या वाट्याला द्या म्हणा. दुःख मागत नाही कसं म्हणतात? दुःख पाहिजे म्हणणारे लोक आहेत ना. कोणती एक उदाहरणाला आहे ना पुरुषामध्ये रंतीदेव नावाचा राजा दुःख मागतो.
तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत महात्मे आपल्याला सांगतात काय, करतात काय, काय करतात, फार काही करत नाही, एवढंच करतात. अज्ञानाचा तुझा संबंध नाही. सिंहानं जसं त्या छाव्याला तळ्यावर नेलं, आपलं प्रतिबिंब त्याचं प्रतिबिंब पाहून हे दोन एक आहे की बघ म्हणलं. आपला आवाज ऐकून त्याला असा आवाज करून बरोबर म्हणल्याच्या नंतर तो आवाज तुझा नसून मूळचा हा आवाज आहे त्याला सांगितलं. याचा अर्थ काय, तिकडचा संबंध नाही, तुझा इकडचा संबंध आहे. तर त्या सिंहानं जसं छाव्याला सांगावं तसं सद्गुरुदेव काय करतात, संसाराचा तुझा संबंध नसून देवाचा तुझा संबंध आहे तेच आपल्याला सांगत राहतात. बाकी काही काही करावं लागत नाही. म्हणून परमार्थामध्ये प्राप्त प्राप्ती, निवृत्ताची निवृत्ती. जे नाही आपल्या ठिकाणी ते नाही हे कळायला पाहिजे, आणि जे आहे आपल्या जवळ ते आहे हे माहिती नव्हतं, ते फक्त माहिती करून घ्यावं लागतं. नसलेलं नाही हे कळावं लागतं, असलेलं आहे हे कळावं लागतं. नसतंच ते. दुःखाचा आपला संबंध नाहीच आहे, पण तो नाही हे कळावं लागतं. आणि आपल्याला परमानंद नित्य प्राप्त आहे, पण तो माझ्याजवळ आहे हे कळावं लागतं. प्राप्ताच्या प्राप्तीचा बोध पाहिजे आणि निवृत्ताच्या निवृत्तीचाही बोध पाहिजे. हे माझ्याजवळ नाही हेही कळावं लागतं, आणि हे माझ्याजवळ आहे हेही कळावं लागतं. जे नाही ते नाही म्हणूनही कळावं लागतं, आणि जे आहे ते आहे म्हणूनही त्याला कळावं लागतं. दोन्हीवर साप असतो का, वेदांतामध्ये बाहेर पडतात. तशी जीवाची अवस्था झाली हो. हे कर्म केलं, त्याचा भोग घेतला, भोग घेताना पुन्हा कर्म केलं, आणि त्याच्यामुळे काय झालं, कर्म केलं की भोगा करता देह संपला, पुन्हा कर्माच्या योगाला पुन्हा देह. एका चक्रातून दुसऱ्या चक्रामध्ये त्या भोगात अडकलेल्या किड्याला जसं फिरावं लागतं, तसं एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये जीवाची भ्रमंती सतत चालू आहे. लभंते नैवं निर्वृत्ती. त्या किड्याला बाहेर पडता येत नाही, त्याला सुख मिळत नाही. मग काय व्हावं लागतं, सत्कर्म परिपाकार्थे करुणानिधिनोद्धताः प्राप्यतीरतरुच्छायां विश्राम्यन्ति यथा सुखम्. पंचर्षिकार्थ सांगतात, नदीच्या भोवऱ्यात सापडलेल्या त्या किड्याला ते गरगर फिरणारं भोवऱ्यातलं पाणी त्याच्यात एका आवर्तातून दुसऱ्या आवर्तात फिरतच राहावं लागतं, त्याचं त्याला बाहेर पडता येत नाही. मग त्या किड्याचं कोणत्या तरी जन्मातलं पुण्य उदयाला येतं. सत्कर्म परिपाकात, सत्कर्म फळतं त्याचं, पुण्य फले बहुता दिसा होतं. असं एखादा कोणीतरी सज्जन तिथे येतो, तो त्या किड्याला पाहतो आणि त्या भोवऱ्यातून अलगदपणे त्याला काढतो, काठ्यावर आणतो, एका झाडाखाली सोडतो. प्राप्य तीर तरुच्छाया, झाडाच्या शीतल छायेमध्ये तो तिला मग विश्रांती घेतो, त्याला समाधान मिळतं. तसं जीवाचं होतं. आपल्या कर्माच्या योगाने पुन्हा पुन्हा जन्ममरणाचं चक्र भ्रमण भोगत राहणाऱ्या या जीवाला त्याच्या सत्कर्माचा परिपाक झाला की कोणीतरी करुणासागर महात्मा भेटतो, संसाराच्या चक्रातून बाहेर काढतो, परमात्मा नावाच्या झाडाच्या शीतल छायेत आणून सोडतो, आणि मग जीवाला सुख लागतं. तोपर्यंत जीवाला सुख नाही. संसाराचा पसारा कसा आहे, दुःखाचा ओतूर पुतळा आहे. दुःखच दुःख, संसारात दुःख, संसारात सुख आहे, अशा पद्धतीची भाषा संतांनी कुठे वापरलीच नाही. सगळीकडे बघा, कुठेही दुःखच आहे. इहलोकात बघा, पण अरे माणसाला वाटतं इहलोकात आम्हाला सुख आहे, दुःख आहे, परलोकात गेल्यावर इंद्र चंद्र महेंद्र झाल्यावर सुख प्राप्त होईल, पण नाही बाबा, तिथं सुद्धा दुःखच आहे, दुःखच आहे. सगळीकडे दुःख आहे. इहलोकात दुःख जसं आहे तसं परलोकातही दुःख आहे. मी उदाहरणाने सांगतो आपल्याला, मला उत्तर द्या. आपण रस्त्यानं जाताना आपल्या पायाला एक काटा टोचून जर एक छिद्र पडलं तर ते दुःख देतं की सुख देतं, सांगा मला. दुःख देतं. एका छिद्राचं दुःख असतं, बरोबर.
त्या इंद्राच्या अंगाला 1000 छिद्र पडलेली आहेत असं वर्णन शास्त्रात पाहायला सापडतं. एका छिद्राचं दुःख आपल्याला त्याला 1000 लोकांचं दुःख जर असलं तर किती दुःख सांगा मला. सुख आहे का त्याला? काही नाही, काही नाही. आपल्याला वाटतं आपलाच अपमान होतो. इंद्राचा अपमान होत नाही का? इंद्राचा अपमान होत नाही, होतं ना. भागवताच्या पंचम स्कंधामध्ये ऋषभदेवांचं चरित्र आहे. ऋषभदेव राजे होऊन गेले. त्या ऋषभदेव राजाने राज्याला सुरुवात जेव्हा केली, राज्य जेव्हा ताब्यात घेतलं, तेव्हा सगळ्या पृथ्वीचं शासन करणारे हे ऋषभदेव त्याने आपली सगळी धरणी माता सुजलाम सुफलाम करून टाकली. आणि मग इंद्राला वाटायला लागलं, माझ्या स्वर्गातल्या नंदनवनापेक्षा याची पृथ्वी सुंदर दिसायला लागली, याच्या राज्यात आपण पाऊसच पडायचा नाही. पृथ्वीवर पाऊस नाही पडला म्हणजे मग हा कसा सगळी पृथ्वी सुजलाम सुफलाम ठेवतो बघू, असं म्हणून इंद्राने काय केलं, त्यांच्या राज्यात पाऊस पाडला नाही. पाऊस पाडला नाही तेव्हा ऋषभदेवाने विचार केला, किती दिवस झाले पाऊस पडत नाही, काय कारण असावं. योग सामर्थ्याने त्यांना कळालं की तिला पाऊस पाडत नाही. असे याला माझ्या राज्यात पाऊस पडायचा नाही. पाहायला बाजूला त्या इंद्राला धाग्यावर बसवलं, आपल्या योग सामर्थ्याने ऋषभदेवाने पाऊस पाडून घेतला. मला काय सांगायचंय, आपण फक्त आपलाच होतो असं नाही हो, इंद्राचाही होतो. आपल्यालाच यातना होते असं नाही, इंद्रालाही यातना होते. याचा अर्थ काय झाला हो, इंद्र झाला तरी दुःख आहे, ब्रह्मदेव झाला तरी दुःख आहे. साधं सोपं उदाहरण सांगतो मी आपल्याला. ब्रह्मदेवाला दुःख कसं याच्याकरता, ब्रह्मदेवाला 4 तोंड आणि 4 मुख त्याची कशी आहेत, 4 दिशेला 4 मुख आहेत. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 दिशेला तशी 4 मुख आहेत. कसं झोपावं त्याला सांगा मला. कसाही झोपला तरी एक तोंड दबलं जाणारच आहे. सुख की दुःख सांगायला साधा विचार. बाकी सगळी उदाहरणं वगैरे त्याच्यात सोडून द्या. पण इंद्राला 1000 छिद्र शरीराला असतील आणि ब्रह्मदेवाला 4 मुखाच्या योगानं दिसताना एक मुख दबण्याचं जर दुःख असेल तर दुःख देवाला सुद्धा नाही. काही लोकात दुःख, तसं परलोकातही दुःख आहे, सगळ्या जगामध्ये दुःख आहे. यात सुख नाही, त्यात सुख नाही, सुख नाही, यात 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 सुख नाही, याचे सुख भोगेचे नाही, याचे सुख भोगेचे नाही, याचे सुख भोगेचे नाही, याचे सुख भोगेचे नाही, यात सुख 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 नाही, याचे सुख भोगेचे नाही, याचे सुख भोगेचे नाही, यात सुख नाही, यात सुख नाही, यात सुख नाही, यात सुख नाही, याचे सुख भोगेचे नाही, याचे सुख भोगेचे नाही, यात सुख नाही, यात सुख नाही, यात सुख नाही, यात सुख नाही. म्हणजे त्याचं जीवन बरबाद होणार होतं. भगवंताने गीता सांगितली, तसं जीवन सुधारून दिलं. आणि राजा परीक्षेचे मता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अशी साधना असते. आणि ती साधना करणं, आपण ती साधना करायला बसलो, भागवत ऐकायला बसलो, याचा अर्थ काय, गीता भागवत करीती श्रवण या तुकाराम महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आपण भागवताचं श्रवण करायला बसलेले आहोत. भागवत आहे. भागवतात काय आहे, थोडा विचार केला तर सगळ्या लोकांचं म्हणणं भागवतात कथा संदर्भ आहे. तत्वज्ञान सांगितलंय पण कथा संदर्भाने सांगितलंय. यन्न विभाजने लग्नः संस्कारो नातिवर्तते तथाच्छलेन बालानां नीतिस्तदिह कथ्यते. पंचतंत्राच्या सुरुवातीला सार कथा सांगितल्या पंचतंत्रामध्ये सगळ्याच्या सगळ्या. कशा करतात, लहान मुलांना सुधारवण्याकरता. म्हणजे काय, लहान मुलाला सुधारवायचं असतं, मोठ्याला सुधारवता येत नसतं.
मोठ्याला सुधारवता येत नसतं. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. एक मळ्यात काम करणारा माणूस होता. बिडीचं व्यसन होतं. त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा 7-8 वर्षाचा झाला आणि बापाची बिडी ओढणं बघून तो बिडी ओढायला लागला. पोरगं बिडी ओढायला लागला. बापाला कळाल्यानंतर वाईट वाटलं पोराने बिडी ओढ. आता बाप जरी बिडी ओढत असला तरी पोरानं ओढू नाही वाटणार ना त्याला. मग त्याला पोराने बिडी सोडावी याच्याकरता त्याला सांगून बघितलं, बरं बाबा ओढू नाही बिडी. तुम्ही ओढत नाहीत का? झालं काय करतात. बापानं काय करावं, त्यांना थोडस रानात नेलं, मळ्यात नेलं. मळ्यात नेल्याच्या नंतर बापाने त्याला सांगितलं, बरं इथं गवत आलं थोडस उपटून टाक बरं. ते गवत उपटलं, आज्ञात होतं. बिडी जरी ओढत असलं तरी आज्ञात अजून बिघडलं नव्हतं फार. ते गवत उपटलं त्याला. ते गवत उपटणं झाल्याच्या नंतर बापाने त्याला थोडं पुढं नेलं, एक मोठं झाड दाखवलं. अरे हे झाड सुद्धा आपल्याला रस्त्यात यायला केवढं उपटलं बरं. झाड उपटता येतं ना. म्हटलं बाबा असं कसं, झाड कसं उपटता येतं, पुराणीला कापावं लागेल, तोडावं लागेल. झाड तोडता येत. बापाने सांगितलं तेच मला तुला सांगायचं, तुझं व्यसन आत्ताच्या रोपासारखं आहे, माझं व्यसन झाडासारखं झालं, सुटत नाही. झाडासारखं झालेलं असल्यामुळं माझं व्यसन लवकर सुटत नाही, तर तोडावं लागतं. तुझं व्यसन आत्ता रोपासारखं उपटून टाक बाबा, उपटून टाक. ते काय कशा करता बोललो मी, मोठ्याला सुधारवता येत नाही, लहानाला सुधारवता येते. लहानाला सुधारवता येतं. ते पंचतंत्रातले उदाहरण देण्याचे सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज यांच्या 25व्या पुण्यस्मरण महोत्सवाच्या निमित्ताने आज तिसऱ्या दिवशी भागवत कथा परमादरणीय प्रतस्मरणीय श्री महाराजांच्या मुखातून आता आपण श्रवण केले. त्यानंतर आज लातूर येथे ज्येष्ठ हृदयतज्ञ डॉक्टर चुबे यांना डॉक्टर बजरंग दुबे यांना महाराज आशीर्वाद देतो. डॉक्टर श्रीकांत दुबे त्याला काहीच दिसत नाही. इथं काय बघायला, तिथं काय बघायला, इथं काय आहे दिसते कुठे दिसते. डॉक्टर
महाराजांचे वैद्यवाडे यांना गुरुवार्य चंद्रशेखर महाराज आशीर्वाद करीत आहेत. विजयेंद्र वाघरे यालाही महाराज आशीर्वाद करतील. यांनी कथा व्यासपीठावर यावं, त्यांना परमपूज्य गुरुवर्य श्री चंद्रशेखर महाराज आशीर्वाद करतील. दिनेश ऑटोमोबाईल्स हैदराबाद यांनाही गुरुवार्य पूज्य देगलूरकर महाराज आशीर्वाद करतील. लिहिले आहे त्याचं प्रकाशन गुरुभक्त अर्जुन बळीराम माळी यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं प्रकाशन प्रातस्मरणीय गुरुवर्य पूज्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर आता त्यांच्या अमृत हस्ते सिद्ध हस्ते संपन्न होत आहे. परमपूज्य पीठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज, सद्गुरु गहिनीनाथ महाराज, गोरखनाथ महाराज, धीरज महाराज, ज्ञानराज महाराज व सर्व महाराज परिवारांच्या साक्षीने व आपल्या उपस्थितीमध्ये हा मंगल सोहळा संपन्न झालेला आहे. प्रकाशन संपन्न झालेला आहे. टाळ्यांच्या गजरात या प्रकाशन सोहळ्याला शुभेच्छा देऊया. यांचं नाथ संस्थांशी खूप निकटचा स्नेह संबंध आहे. त्यांना गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या अमृत हस्ते, गुरुबाबांच्या अमृत हस्ते, गहिनीनाथ महाराजांच्या व गोरख महाराज, श्रीदेव महाराजांच्या उपस्थितीत त्यांना शाल देऊन पांडुरंगाची मोठी भव्य प्रतिमा त्यांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. बोला पुंडलिक हरिठळ सद्गुरु वीरनाथ मंजनाथ महाराज, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज. आज विक्रमसिंग चव्हाण यांच्या कुटुंबियाच्या वतीनं पहिला सुरू आमच्या आईचा तुलाभार करणार आहेत, पण आईची प्रकृती बरी नसल्यामुळे ते घरी जाऊनच आईचा तुलाभार करणार आहेत. त्यानंतर आदरणीय प्रातस्मरणीय गुरुबाबा महाराजांचा तुलाभार विक्रमसिंग चव्हाण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या समोर करणार आहेत आणि त्यांच्या आईचाही तुलाभार आज ते ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या समोर करणार आहेत. तर नंतर आदरणीय गुरुबाबा महाराजांचा तुलाभार सौभाग्यवती नरेंद्र पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीनं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या समोर होणार आहे. त्याची सगळ्यांनी नोंद